परिस्थिती पूर्णपणे विरोधात असतानाही ठरवलं तर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे धुळ्यातला मुकेश पावरा। मुकेशला 10वीच्या परीक्षेत 91.40% गुण मिळालेत। मुकेशचा हाच संघर्ष सगळ्यांनी आवर्जून पाहावा असाच आहे। धुळ्यातल्या सातपुड्यातला हा तेल्या महूपाडा, महाराष्ट्राचं उत्तरेकडचं टोक। इथेच मुकेशची साध्या बांबूची झोपडी। घरात एकही जण साक्षर नाही, पण मुकेशला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड। वाघाडीच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुकेशनं पहिलीपासून शाळेतला पहिला नंबर सोडला नाही। मुकेशला 10वीच्या परीक्षेत तब्बल 91.40% मिळालेत। मुकेश वर्षभर त्याच्या घरी जात नाही। वडिलांकडच्या तुटपुंजा शेतीतून 3 मुलांचं पोट भरण्याएवढेही पैसे नाहीत, त्यामुळे मुकेश हॉटेलमध्ये काम करून शिकला। पहिल्यापासूनच ध्येयवेडा आणि स्वाभिमानी अशी मुकेशची ओळख। तो हॉटेलमध्ये काम करतो हे सुद्धा त्यानं कुणाला सांगितलं नव्हतं। अभ्यासात एक होतकरू विद्यार्थी की आपल्याला जास्त जास्त ज्ञान कसं मिळवता येईल या ज्ञानासाठी तो जास्त वेळ द्यायचा आणि अभ्यास हा उद्दिष्ट ठेवून आपल्या जीवनामध्ये काय बदल करता येईल का याची मनामध्ये तो खुणगाट बांधायचा। आणि खुणगाट बांधत असताना एक जिद्द ही त्याच्यामध्ये होती। जो वेळ मिळेल, ज्या वेळेमध्ये त्याला वेळ मिळाला त्या ठिकाणी तो अभ्यास करून एक चांगलंसं उद्दिष्ट कसं गाठता येईल त्यासाठी तो प्रयत्न करू लागला। मितभाषी आणि नम्र असलेल्या मुकेशचे बाबा आमटे आदर्श आहेत। त्याला उपेक्षितांची सेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचे। मी बाबा आमटे यांचे आदर्श घेऊ इच्छितो, कारण की त्यांनी एक आदिवासी लोकांसाठी किंवा गरिबांसाठी खूप काही कार्य केले आणि माझी परिस्थिती सुद्धा हलाखीची आहे, त्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे आणि या अशा परिस्थितीत लोक कसे राहतात, त्यांचे कसे हाल होतात हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यामुळे मी जर शिकून जर मोठा झालो तर मी त्यांचे हाल कमी करण्याचे प्रयत्न करेल आणि त्यांना जितकी मदत होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करेल। सर, झी 24 तासच्या टीमनं मुकेशशी संपर्क साधल्यावर त्यानं बातमी करण्यासाठीही नकार दिला। समस्या जगासमोर मांडून सहानुभूती नको असं त्याचं म्हणणं होतं, पण त्याच्या भविष्यासाठी याची गरज आहे हे समजल्यावर तो तयार झाला। IAS, इंजिनियर, डॉक्टर बऱ्याच जणांना व्हायचं असतं, पण एवढं यश मिळूनही बाबा आमटेंचा आदर्श ठेवून समाजासाठी झटणारे मुकेश सारखी उदाहरणं फारच कमी। मुकेश सारख्या यशस्वी विद्यार्थ्याचं भविष्य घडवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। मुकेशच्या संघर्षाला साथ द्यायला खुल्या मनानं आणि दिलदार हातांनी पुढे या आणि त्याच्या संघर्षाला नक्की साथ द्या। प्रशांत परदेशीचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।